चला आज एका प्राचीन कथेतून एक असा विषय समजून घेऊया जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. खरा मित्र कोण आणि छुपा शत्रू कोण हे ओळखायचं कसं? हा प्रश्न आहे ना, तो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. आणि गंमत म्हणजे ह्याचं उत्तर एका जुन्या गोष्टीत लपलेलं आहे. कोणती आहे ही गोष्ट? चला तर मग पाहूया. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट जरी खूप जुनी असली ना, तरी तिची सुरुवात होते एका खऱ्याखुऱ्या विश्वासघाताच्या घटनेनं. आणि यातून आपल्याला आजही खूप काही शिकण्यासारखं आहे. तर झालं असं की बुद्धांचाच एक जवळचा शिष्य देवदत्त, तोच त्यांच्या हत्येचा कटर असतो. आता जेव्हा बाकीचे भिक्षू याबद्दल चर्चा करत असतात तेव्हा बुद्ध त्यांना शांतपणे सांगतात की हा विश्वासघात काही पहिल्यांदाच नाही होतोय. आणि मग ते आपल्या एका पूर्वजन्माची कथा सांगायला लागतात. ही कथा आहे एका चालाक ससाण्याची आणि एका खूप हुशार कोंबडीची. आणि याच कथेतून वर्तमानातल्या त्या विश्वासघाताचं कोडं सुटणार होतं. तर गोष्ट अशी आहे की एक धूर्त ससाणा तो एका कळपातल्या जवळजवळ सगळ्या कोंबड्यांना मारून खातो. आता उरते फक्त एकच कोंबडी, जी म्हणजे बोधिसत्व होती. ती प्रचंड हुशार होती. तिने काय केलं तर स्वतःला वाचवण्यासाठी बांबूच्या इतक्या घनदाट जाळीत जाऊन आश्रय घेतला की तिथे तो ससाणा पोचूच शकत नव्हता. आता ससाण्याला कळलं की आपलं काही चालणार नाही. मग त्याने आपला डावच बदलला. शिकारीचा मार्ग सोडून त्याने मैत्रीचा मुखवटा चढवला. कोंबडीला बाहेर काढण्यासाठी तो इतकं गोड बोलायला लागला, मैत्रीचा आमिष दाखवू लागला. आता इथेच बघा, या दोघांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे ती शहाणी कोंबडी, जिचं एकच ध्येय आहे स्वतःला वाचवणं. आणि दुसऱ्या बाजूला तो धूर्त ससाळा, जो मैत्रीचं नाटक करून शिकार करण्याच्या तयारीत आहे. हाच तर त्यांच्यातला खरा संघर्ष आहे. पण ती कोंबडी काही साधीसुधी नव्हती. ती बोधिसत्व होती. ती त्या ससाण्याच्या गोड बोलण्याला अजिबात फसली नाही. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा तिने त्याला स्पष्ट नकार दिला. कारण तिला हे पक्क माहीत होतं की एक शिकारी आणि त्याची शिकार यांच्यात मैत्री कधीच होऊ शकत नाही. आणि इथूनच कथेचा खरा सगळ्यात महत्त्वाचा भाग सुरू होतो. ती कोंबडी फक्त नकार देऊन थांबत नाही, उलट ती अशा अविश्वसनीय लोकांना कसं ओळखायचं याचे काही महत्त्वाचे नियमच सांगते. आणि हे शहाणपण तिने काही साध्या शब्दांनाही सांगितलं, तर तब्बल 7 प्रभावी श्लोकांमधून मांडलं. असे श्लोक जे आजही तितकेच लागू पडतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम: ज्यांचे शब्द एक असतात आणि कृती भलतीच, अशा लोकांपासून नेहमी सावध रहा. जे फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात त्यांच्या मैत्रीवर तर चुकूनही विश्वास ठेवू नका. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे तोंडावर खूप गोड बोलतात पण मनात मात्र कपट ठेवतात, जे मैत्रीचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतात, अशा लोकांपासून 4 हात लांब राहिलेलंच उत्तम. आता येतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे चारित्र्य. कोंबडी काय म्हणते बघा, की जे लोक स्वभावाने खूप चंचल असतात आणि दिलेला शब्द किंवा वचनं अगदी सहजपणे मोडतात, ते कधीही विश्वासाच्या लायकीचे नसतात. म्हणजे जे उपकाराची जाणीव ठेवत नाहीत, ज्यांचा स्वभावच स्थिर नाहीये आणि जे कायम वाईट मार्गावर चालतात, असे लोक बाहेरून कितीही चांगले दिसत असले तरी आतून धोकादायकच असतात. अगदी कसं तर म्यानात लपवलेल्या धारधार तलवारीसारखे. कधी वार करतील काहीच सांगता येत नाही. तर ही गोष्ट सांगितल्यानंतर बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात आणि आता ते या प्राचीन कथेचा संबंध आजच्या त्या विश्वासघाताशी जोडणार आहेत. कथा तर इथे संपली, पण खरा धडा तर आता समोर येणार होता. बुद्धांनी त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगायला सुरुवात केली. आणि तो खुलासा काय होता? तो धूर्त ससाणा दुसरा तिसरा कोणीही नसून तो होता देवदत्त. आणि ती शहाणी कोंबडी म्हणजे स्वतः बुद्ध. बुद्धांनी हे स्पष्ट केलं की देवदत्ताचा हा विश्वासघातकी स्वभाव काही आजचा नाही, तो खूप जुना आहे. तर मग या संपूर्ण कथेतून काय शिकायला मिळालं? खरं शहाणपण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लोकांचे खोटे शब्द आणि त्यांच्या कृतींच्या मागचा खरा हेतू ओळखण्याची क्षमता. ज्यांच्यामध्ये ही क्षमता आहे तेच अशा धोक्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतात. ही प्राचीन कथा आपल्याला एका विचारात पाडते, नाही का? जर खरं शहाणपण म्हणजे खोट्या मैत्रीचा मुखवटा घातलेला खरा चेहरा ओळखणं असेल, तर मग आजच्या जगात आपल्या आजूबाजूला असे कोणते ससाणे आहेत ज्यांना ओळखणं गरजेचं आहे? यावर विचार करायला हवा.